प्रिय मित्रांनो, आज आपण इजिप्तमध्ये घडलेल्या एका बाईचा एक चमत्कार पाहणार आहोत. विशेषतः मेरी नावाची एक तरुण स्त्री, म्हणजे तरुण मुलगी 12 वर्षाची असताना तिने आपलं घर सोडलं आणि ती अलेक्झांड्रिया इथे गेली आणि त्या ठिकाणी सुद्धा हे जीवन जगत असताना तिथे 16 वर्ष राहिली. परंतु तिचं जीवन अगदी नैराश्यपूर्वक होतं आणि तिला जीवनामध्ये आनंद नव्हता. त्यामध्ये ती आणखीन पापी जीवन जगत होती. आणि प्रिय मित्रांनो, असं करत असताना ती एक दिवस एका बोटीवर गेली आणि त्या बोटीवरचे जे पॅसेंजर होते त्यांची विविध असे गट होते. तर ती नील या गटांना विचारतो की तुम्ही कुठे चाललात. तर ते लोक सांगत होते की आम्ही येरुसलेमला पवित्र ख्रिस्ताच्या सणाला चाललो आहोत. आणि मग ती त्यांच्यामध्ये सामील झाली आणि त्यानंतर ती देखील त्यांच्याबरोबर गेली. त्या ठिकाणी एका देवळाच्या प्रवेशद्वारामध्ये जात असताना तिला काहीतरी खेचत होतं आणि बाहेर लोटत होतं. तिला आश्चर्य वाटलं. ती आत देवळामध्ये जाऊ शकली नाही. परंतु देवळाच्या बाहेरून तिने एक पवित्र मरियेचा एक पुतळा पाहिला आणि त्या पुतळ्याकडे तिने लक्ष केंद्रित केलं आणि तो पुतळा जणू काही तिला सांगत होता की तू वाळवंटात जा आणि त्या वाळवंटामध्ये तुला काहीतरी शांती मिळेल. म्हणून ती त्या ठिकाणाहून, माझ्या प्रिय मित्रांनो, ती चर्चमध्ये जाऊ शकली नाही आणि ती स्वतः पापी होती. परंतु त्या पवित्र मरियेच्या पुतळ्यामध्ये तिने काहीतरी पावित्र्य पाहिलं आणि ते तिच्या मनाला काहीतरी सांगत होतं. आणि ते सांगत असताना, माझ्या प्रिय मित्रांनो, ती त्या यार्देनच्या पलीकडे जे वाळवंट होतं त्या ठिकाणी ती गेली आणि त्या ठिकाणानंतर तिला खरोखर शांती मिळाली आणि त्या अरेबियाच्या वाळवंटामध्ये तिथे 47 वर्ष आणखीन घालवली. म्हणजे ह्या वेळेला ती वयस्कर झालेली होती. एक दिवस तिला एक जोशिमुस नावाचा एक वैरागी सापडला आणि नंतर ती त्याच्याशी बोलू लागली आणि नंतर त्या वैराग्याला तिने सांगितलं की जेव्हा उद्या तुम्ही याल तेव्हा माझ्यासाठी एक कम्युनियन घेऊन या. आता ह्या वेळेला तिला खूप शांती मिळाली होती. तिच्या चेहऱ्यावरती पावित्र्य दिसत होतं आणि म्हणून त्या परमेश्वराचे तो स्वतः आभार मानत होता. त्याने मान्य केलं आणि दुसऱ्या दिवशी तो कम्युनियन घेऊन त्या ठिकाणी आला. परंतु दुर्दैव असं की त्या दिवशी त्याला ती सापडली नाही आणि म्हणून ती देवाकडे प्रार्थना करू लागली, हे देवा, ती पवित्र स्त्री कुठे गेली, तिला इथे घेऊन ये, तिला मी कम्युनियन देणार आहे. आणि प्रिय मित्रांनो, ही प्रार्थना करीत असतानाच जणू काही ती पलीकडे कुठेतरी गेलेली होती आणि त्या ठिकाणी तिने त्या पाण्यावरती, कारण नदीच्या पलीकडे, समुद्राच्या पलीकडे ती होती, त्या पलीकडून तिने समुद्रावरती एक पवित्र ख्रिस्ताची खूण काढली आणि त्यानंतर ती त्या पाण्यावरून चालत आली. ती जशी प्रभू येशू ख्रिस्त जसा चालत होता पाण्यावर, तशा प्रकारे ती चालत आली आणि तिने ह्या जोशिमुस ह्या वैराग्याकडून कम्युनियन घेतलं आणि तिला स्वर्गानंद झाला. माझ्या प्रिय मित्रांनो, तेव्हा तिने ते पाण्यावरची पवित्र ख्रिस्ताची खूण काढली होती. तो तिचा विश्वास आणि तिचं एकंदरीत बदललेलं जीवन परमेश्वराने पाहिलं आणि त्या कम्युनियन नंतर, माझ्या प्रिय मित्रांनो, तिच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला.
आणि घेऊन ज्या वेळेला ती आली तेव्हा ती त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो तिने ते कम्युनियन स्वीकारलं. नंतर 1 वर्षाने ते कम्युनियन घेऊन ते आले तेव्हा ती मेरी मरण पावली होती. म्हणजे दुसऱ्या कम्युनियनसाठी ती जगली नाही. पण माझ्या प्रिय बंधूंनो, आश्चर्याची गोष्ट काय की ती मेल्यानंतर तिथे लोक नव्हते. एका सिंहाने तिच्यासाठी एक खाच खणली आणि त्या खाचेमध्ये तिला टाकलं आणि ते वरून तिला पुरलं. आणि त्या ठिकाणी ती अनेक शतकापासून त्या ठिकाणी येरुसलेमला बिशपतर्फे तिची आठवण केली जाते आणि तिच्यासाठी प्रार्थना केली जाते. सगळ्या लोकांसाठी प्रार्थना केली जाते.